circuits application of logic to switching circuits. Okay, application of logic switching circuits. ओके, पहिलं आपल्याला दोन प्रकारचे इथं सर्किट्स आहेत. एक आहे दोन जेव्हा सर्किट्स सीरीज मध्ये जोडलं तर काय होतं आणि दोन सर्किट्स पॅरलल मध्ये जोडलं तर काय होत असतं. टू स्विचेस इन सीरीज. पहिला आपण घेऊया टू स्विचेस. Two switches are in series. आपण घेऊया two switches are in series. आपण कसं करायचं पाहूया. दोन स्विचेस सीरीज मध्ये असेल तर त्यांचं सर्किट कसं असतं. समजा इथे मी काय करतोय, दोन पहिले असं घेतोय, पहिले हे अशा पद्धतीचं दोन सीरीज मध्ये असेल तर काय करावं लागेल, पहिले अशा पद्धतीने. ओके, याला म्हणायचं S1, याला म्हणायचं S2. खाली घ्यायचा, इथं बल्ब काढायचा, लक्षात लॅम्प घ्यायचा, इथं बॅटरी काढायची. बॅटरी पहिला सर्वात मोठा घ्यायचा, नंतर छोटा, नंतर मोठा, नंतर छोटा. ओके, त्यानंतर आपण काय करूया, इथं लॅम्प काढूया, इकडच्या बाजूला लॅम्प काढूया आणि ह्याला आपण काय करायचं, हे जोडून टाकायचं अशा पद्धतीने. ओके, आणि त्याच्या एरो दाखवायचा कसं बघा. एरो कसं दाखवायचा रे, इकडनं इकडं चाललेलं आहे, इकडनं इकडं चाललेलं आहे. खरं तर इथं काय माहिती का, बॅटरीचं जे हे मोठं टोक आहे हा प्लस आणि हा मायनस असतो. ओके, तर हे मायनस कडून प्लस कडे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचे, हे एरो दाखवायचे असं. ह्याला म्हणायचं S1, ह्याला म्हणायचं काय रे S2. S1 आणि ते काय येतं S2. हे दोन जे सर्किट आहेत ना, हे दोन सर्किट कसे जोडलेत आपल्याला, दोन स्विचिंग सर्किट्स आहेत ते सीरीज मध्ये जोडलेलं आहे. आता त्याचं लिहायचं कसं पहा बरं. इथं लेट म्हणायचं, पण पहिल्याला P म्हणायचं. द स्विच S1, द स्विच, त्याला S1 म्हणा आणि Q ला काय म्हणा, द स्विच. द स्विच त्याला काय म्हणा रे S2 म्हणा, याला S1 म्हणा आणि S2 म्हणा. S1 स्विचला P म्हणा आणि S2 स्विचला आपण काय म्हणा, Q म्हणा. आणि इथं जे तुमचं L आहे, L काय आहे, द लॅम्प. लॅम्प किती आहे रे, L आहे. इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल फॉर P and Q. इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल फॉर P and Q. जेव्हा दोन स्विचेस सीरीज मध्ये असतात तर तेव्हा त्याला काय म्हणायचं, अँड म्हणायचं. त्याला काय म्हणायचं तुम्ही, अँड म्हणायचं. आणि त्यांचा टेबल कसा आहे पहा. इथं आपण काय घ्यायचं रे, P घ्यायचं, इथं आपण काय घ्यायचं रे, Q घ्यायचं, आणि इथं काय घ्यायचं, P and Q घ्यायचं. मग इथं व्हॅल्यू लिहायचे कसे नेमकं पहा. इथे लिहायचं, पहिल्या ह्याच्यामध्ये 1 लिहायचं, नंतर 1 लिहायचं, नंतर 0 लिहायचं, नंतर काय लिहायचं रे, 0 लिहायचं. ओके, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथं 1 लिहायचं, 0 1 0 लिहायचं. ओके, या ठिकाणी पहिले आपण टोटल पाहिले का नाही, 1 म्हणजे T घ्यायचं आणि 0 म्हणजे F घ्यायचं. अशा पद्धतीचे इथं रूल्स आहे. दोन्ही पहिले 2 1 1 घेतलं, नंतर 0 घेतलं, 1 0 1 0 घेतलं. अँड मध्ये दोन्हीही जर 1 असेल तेव्हाच काय होतं, 1 होतं. 1 0 असेल तर 0 होतं, 0 1 असेल तर 0 होतं, हे काय होतं 0. तर हे झालं स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल फॉर अँड. पहिले प्रथम टू स्विचेस आणि सीरीज ते कसे असतात. टू स्विचेस आणि आर इन सीरीज कसे असतात, जेव्हा टू
two switches are connected one after the another in a same branch. एकाच्या नंतर एक एकाच ब्रँचला एकाच फांदीला जेव्हा दोन स्विचेस जोडल्या जातात एकाच्या नंतर एक, तेव्हा त्या दोन स्विचेस आपण सिरीज मध्ये आहे असं म्हणतो. when two switches are connected one after the another in a same branch, then we can say that these two switches are in series. एकाच्या नंतर एक एकाच ब्रँचला जेव्हा दोन स्विचेस जोडल्या जातात तेव्हा त्या दोन स्विचेस सिरीज मध्ये आहेत असं आपण म्हणतो. ओके, when you say two switches are in series, when two switches are connected one after the another in a same branch, then we can say that these two switches are in series. Okay, and for series symbol काय रे, P and Q आहे. समजून घ्या. आता स्विच S1 ला आपण P म्हणालो, S2 ला आपण Q म्हणालो, लॅम्प ला L ला L म्हणालो. इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल फॉर P and Q. and हे सिम्बॉल कोणाचं आहे, जेव्हा दोन स्विचेस सिरीज मध्ये असतील तेव्हा आपण काय घेतो, AND घेतो. म्हणून इथे मी टेबल लिहिलाय PQ, P and Q. 1 1 1 लिहिलं, 0 0 लिहिलं, 1 0 1 0 लिहिलं आणि दोन्ही 1 असेल तेव्हाच 1 येतो. बाकी सर्व कसे येतात रे, 0 येतात. ह्याला म्हणायचं सिरीज. ठीक आहे. आता टू स्विचेस आर इन पॅरलल मध्ये पाहूया आपण. टू स्विचेस आर इन पॅरलल. इथं लिहितो नेक्स्ट पॉइंट लिहितो, टू स्विचेस आर इन पॅरलल. आता पॅरलल मध्ये कसं असतं ते पहा. पॅरलल मध्ये कसं असतं, जेव्हा दोन स्विचेस ठीक आहे वेगवेगळ्या ब्रँच मध्ये असतील. कशामध्ये असतील, वेगवेगळ्या ब्रँच मध्ये. एक पहिल्या ब्रँच मध्ये, एक दुसऱ्या ब्रँच मध्ये. एक पहिल्या फांदीमध्ये, समजा अशी आहे इथे एक आहे अशी, हे झाली पहिली ब्रँच आणि हे काय झालं रे, हे दुसरी ब्रँच, हे दुसरी फांदी. जेव्हा असं जोडलं जातं ठीक आहे, इथं काय करायचं, हे असं जोडलं जातं. त्याला आपण काय करायचं, ह्याला बॅटरी जोडायची, सर्वच करायची. त्याला बॅटरी जोडूया आपण. इथं हे मोठं, सर्वात मोठं घ्यायचं, बॅटरीला सर्व मोठं घ्यायचं, नंतर हे छोटं घ्यायचं, नंतर हे आणखीन मोठं घ्यायचं, नंतर आणखीन अतिशय छोटं घ्यायचं आणि अशा पद्धतीने परत ह्याला काय करा, लॅम्प जोडून टाकायचं. लॅम्प तुम्ही इथं जोडा किंवा इथं जोडा, काही अडचण नाही. इथं जोडतो मी, बॅटरीच्या पुढे GL जोडले आपण इथं, हे असं जोडायचं. ओके. आणि इथं सुद्धा तो दाखवायचं काय रे, एरो दाखवायचं. इकडनं एरो दाखवलेला आहे, इकडनं एरो दाखवायचा आहे. ओके, इकडनं एरो येतो आहे, असं दाखवतो. ओके, ह्याला काय म्हणा, ह्याला S1 म्हणा आणि ह्याला काय म्हणा, S2 म्हणा. इथे कसं असतं रे, प्लस असतं, इथे कसं असतं रे, मायनस असतं. तर ह्या मायनस कडून प्लस कडे काय वळण होतं, तुमचं करंटचं वळण होत असतं. बरोबर आहे की. आता हे दोन टू स्विचेस आर इन पॅरलल, तर हे असं लिहिलं पॅरलल मध्ये. तर आपण सांगायचं काय परत बघा. आता काय सांगायचं रे, पुण्यात तेच म्हणायचं, लेट काय म्हणायचं, लेट P द स्विच S1. Q ला काय म्हणायचं रे, द स्विच S2 म्हणायचं. आणि नंतर L काय आहे, द लॅम्प L असं म्हणायचं. आता इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल फॉर ऑर, P ऑर काय Q. जेव्हा दोन कशामध्ये असेल रे, पॅरलल मध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, ऑर म्हणायचं. मग आता काय सांगू आपण, इथं P म्हणू, इथं काय म्हणू आपण, Q म्हणायचं. इथं काय समजायचं, तर हे P ऑर Q असतं म्हणायचं. ट्रूथ टेबल आपण बनवूया. इथं कसं करायचं रे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पहिलं काय करायचं, 1 घ्यायचं, नंतर काय घ्यायचं, 1 घ्यायचं, नंतर काय घ्यायचं, 0 घ्यायचं, नंतर काय घ्यायचं रे, हे
इथं काय करायचं 1 0 1 0 करायचं. दोन्ही 0 असेल तेव्हाच 0 होतं, बाकी सर्व कसे होतात 1 होतं. तुम्हाला माहिती आहे ते ऑरचं. फक्त इथं लक्षात ठेवा काय ठेवायचं, इथं टी म्हणजे 1 आहे आणि एफ म्हणजे 0 आहे. हे लक्षात ठेवलं की तुम्हाला ते टेबल ऑलरेडी पाठ आहे. ओके, तर हे झालं त्याचं स्विचिंग टेबल. अशा पद्धतीने आपण काय शिकलो हे. आता सिरीज कसे पॅरलल कशाला म्हणायचं. व्हेन यू से टू स्विचिंग, स्विचेस आर इन पॅरलल. When the two switches are connected in different branches, okay, after that then we can say that these two switches are connected in a parallel. दोन स्विचेस वेगवेगळ्या फांद्यात जोडले तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं आहे, तेव्हा त्याला काय म्हणायचं आपण, त्या दोन स्विचेस कशा जोडल्या, पॅरलल जोडल्या असं आपण म्हणायचं. आणि पॅरललचं सिम्बॉल काय आहे, पी और क्यू आहे. आता पी एक स्विच S1 ला म्हणायचं, क्यू आहे S2 ला म्हणायचं, एल लॅम्पला आहे. इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल फॉर पी और क्यू कसं काढायचं, इथं पी क्यू घेतला, पी और क्यू घेतलं, 1 1 0 0 1 0 1 0 घ्यायचं. और मध्ये काय असतं, दोन्ही 0 असेल तेव्हा 0, बाकी सर्व कसे असतात रे 1 असतात. आता तुम्हाला पॅरलल आणि सिरीज हे दोन्ही पण लक्षात आलेलं आहे. तर असं यांच्यावरती प्रॉब्लेम कसे असतात ते पहा. आता प्रॉब्लेम म्हणजे कसे, तर साधारणतः सिम्बॉलिक मध्ये दिलं तर ग्राफिकली काढा, म्हणजे डायग्रामॅटिकली काढा, आणि डायग्राम दिलं तर पुन्हा सिम्बॉल मध्ये काढा, असा प्रश्न असतात. आणि नंतर मग शेवटी सोल्युशन पण त्याचे असतं. पण सुरुवातीला आपल्याला काय आहे, एक सिम्बॉल मध्ये दिलं तर त्याच्या सर्किट काढा, म्हणजे त्याचे डायग्राम काढा, आणि डायग्राम दिले असेल तर काय करा, सिम्बॉल काढा. असे सरळ सरळ साधे सुरुवातीला सिंपल प्रॉब्लेम्स असतात. आणि ते सिंपल प्रॉब्लेम्स आपण काय करूया, इथं लर्न करूया. सुरुवातीला मी काही सिम्बॉल्स घेतो आणि त्या सिम्बॉल्सचा वापर करून आपण सर्किट काढूया, आहे का नाही. आणि सर्किट घेऊन मग त्या सर्किटचा वापर करून आपण सिम्बॉल तयार करूया. असे दोन्ही प्रकारचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर पहिला प्रॉब्लेम पहा, इथं मी सुरुवातीला डायरेक्टली सॉल्व प्रॉब्लेम तुम्ही करा. डायरेक्टली मी काय करतो, एक्सरसाइजला सुरुवात करतो. आता एक्सरसाइज काय रे 1.5 आहे पहा. एक्सरसाइज 1.5 आहे. एक्सरसाइज 1.5 तुम्हाला इथे पहिल्यापासून काय दिलेलं आहे, सर्किट दिलेले आहेत. सर्किट वरनं तुम्हाला सिम्बॉल तयार करायचा आहे. क्वेश्चन फर्स्ट कसा आहे पहा. क्वेश्चन फर्स्ट, express the following circuits in the symbolic form of logic and write the input output table and write the input output table. इनपुट आउटपुट टेबल पण तुम्हाला लिहायचं आहे. इथं पहिला प्रॉब्लेम घेतो मी, सर्किट घेतो आहे. इथे सर्किट कसा पहा, कशा प्रकारचं तुम्हाला त्यांनी सर्किट दिलेलं आहे. तो काय हे सर्किट असं पहा.
हे बघा रे, इथं काय दिलं बघा, S1 S2 S3. ओके, काय दिलेलं बघायचं आता, S1 S2 S3 आहे, तर लॅम्प आहे, असं तुम्हाला एक सर्किट दिलेलं आहे. इथं S1 आहे, S2 आहे आणि S3 आहे. आता ह्याच्यावरनं तुम्हाला सिम्बॉल कसे काढायचे आणि त्याचं इनपुट आउटपुट टेबल कसा बनवायचा ते पण सांगतो मी. हे बघा, सुरुवातीला काय करणार आहे, हे लेट बनवा P, द स्विच काय आहे, S1 आहे की नाही, द स्विच काय आहे, S1. Q म्हणजे काय, Q म्हणजे काय आहे, द स्विच काय आहे, S2. आणि R म्हणजे काय आहे, S3. द स्विच S3 आहे. आणि L काय आहे, लॅम्प आहे नाही का, लॅम्प काय आहे, L. असं आपण लिहायचं, बरोबर. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे पहिलं काय रे, P आहे, डायरेक्ट लिहितोय. द symbolic form is. बघा रे, symbolic form कसा आहे, याला आपण काय म्हणायचं, P म्हणायचं नाही का. आता आपण खाली चाललो म्हणजे मध्ये कोण आहे, हे आणि हे कशामध्ये आले रे, ऑर मध्ये आले. कशामध्ये आले, ऑर मध्ये. हे वरची ब्रँच आहे ना, आपण आता खालचे ब्रँच काढत चाललो म्हणजे दोन ब्रँचच्या मध्ये कोणता येतो, ऑर येतो. ऑर येतो. आता याच्यानंतर हे दोन्ही एकाच ब्रॅकेट मध्ये घ्यायचं, असं ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. आणि हे दोन्ही कशामध्ये तरी सिरीज मध्ये कसं असतं रे, अँड असतं, Q अँड R. सिम्बॉलिक फॉर्म कसं झालं, P खालच्या पर्यंत चालू आहे म्हणजे ऑर, आणि त्याच्यानंतर एकापुढे एक दोघं आहे म्हणजे कसं ते अँड, ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं, Q अँड R. आता हे झालं होतं सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्याचं इनपुट आणि आउटपुट तुम्हाला काय बनवायचं आहे, टेबल बनवायचं आहे. तर आपण तो टेबल बनवूया, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल, बनवूया. ओके, आता हे टेबल मध्ये हे तिघ जण आहेत म्हणजे काय असेल ते तुम्हाला 4 1 असते आणि 4 काय असते, इथं काय लिहितो, मी P लिहितो, इथं काय लिहिल, मी Q लिहिल, हिअर आय राईट R. बरोबर आहे की नाही. मग परत काय करणार आहे, आता कशाची गरज आहे आपल्याला, कोणाची गरज आहे, P और Q ची गरज आहे. फर्स्ट वी नीड हिअर P और Q पहिले काढा, ठीक आहे. ऑलरेडी आपल्याकडे P आहेच ना, आणि इथं काय करायचं आपण, जायचं P हे अँड आहे ना, P अँड Q नाही का. त्यानंतर Q अँड R. आपण आता म्हणून घ्या, पहिला कशी गरज आपल्याला, Q अँड R ची गरज घेतला आपण, Q अँड R. नंतरच्या ब्रॅकेट मध्ये कशी गरज आहे, P और इन ब्रॅकेट Q अँड R याची आपल्याला आवश्यकता आहे. आता 3 असल्यामुळे काय घ्यायचं, 4 1 घ्यायचे. किती 1 घ्यायचे, 4. पहिल्यामध्ये 4 1 घ्यायचे आणि 0 4 काय घ्यायचे, तर 0 घ्यायचे. ओके, 4 आपण काय घेतलं, 0 घेतलं, ठीक आहे. तर हा तुमचा काय झाला, हे टेबल आपला पूर्ण चालू आहे. दुसऱ्यामध्ये काय घ्यायचं रे, दुसऱ्यामध्ये काय घ्यायचं, 2 1 घ्यायचे आणि 2 0 घ्यायचे, 2 1 घ्यायचे आणि 2 0 घ्यायचे. आणि तिसऱ्यामध्ये काय घ्यायचं, 1 0 1 0 घ्यायचं, 1 0 1 0 1 0 1 0 असं घ्यायचं. आता तुम्हाला माहिती आहे ऍड मध्ये काय असतं रे, जर दोन्हीही 1 असेल तरच 1 येतो. खरं तर याच्या तिथं 1 1 ला काय हाय आहे, त्याचा अर्थ काय हाय, आणि 0 चा अर्थ काय लो, हाय आणि लो असं त्याचा अर्थ पण आहे. ओके, चला मग मी आता काय करतो, Q अँड R
म्हणजे लो झालं. लो लो अँड हाय हाय. लो झाला. दोन्ही पण लो आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू, लो झालं. बल्ब लागत नाही. तर हे झालं तुमचं क्यू अँड आर दोन्ही सिरीज मध्ये आहेत ते. आता काय करायचं, पी आणि ह्या दोघांचं ऑर पाहायचं. आणि ऑर मध्ये तुला माहिती काय असतं, ऑर मध्ये जास्त काय असतं, हाय असतं. हाय आहे की इथं पण हाय, इथं पण हाय. तर हाय झालं. हाय आणि लो म्हणजे हाय झालं. हाय आणि लो म्हणजे हाय झालं. हाय आणि लो म्हणजे हाय झालं. लो आणि हाय म्हणजे हाय झालं. दोन्ही पण लो आहेत तर लो झालं. हे लो झालं, हे लो झालं. ह्याला म्हणायचं इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. आणि दिलेल्या सर्किटवरून सिम्बॉल काढणे आणि सिम्बॉल वरून काय काढणे, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल काढणे. अतिशय म्हणजे सोपा भाग आहे. आहे का नाही? सर्व लक्षात आलं का समजलं? हो समजलं? सर्किट घ्या. दुसरा प्रॉब्लेम मध्ये सर्किट घेतो आहे. बघा हे सर्किट अशी आहे पहा. पहिल्या ब्रँचला दोन स्विचेस कसे आहेत रे, दोन स्विचेस सीरीज मध्ये आहेत नाही का. आणि दुसऱ्या ब्रँचला दोन स्विचेस कसे आहेत रे, कशामध्ये दोन स्विचेस परत सीरीज मध्ये आहेत नाही का. आणि इथून तुम्हाला हे असं इथं ब्रँच पडलेला आहे, इथून काढलेला. इथं बॅटरी काढलेली आहे. हिअर इज बॅटरी, मोठी छोटी मोठी परत हे छोटी. इथं परत लॅम्प आहे एल आणि ह्याला हे जॉईन केलेलं आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं हे आहे निगेटिव्ह, हे आहे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे येत असतं. इथून इकडे असं चाललेलं आहे. आहे का नाही? इथून चाललेलं आहे आणि परत इकडे येत असतं. हे अशा पद्धतीचं तिचे नाव काय आहे रे, त्याचं आहे नाव S1 डॅश. S1 डॅश आहे S2, S1 डॅश S2 डॅश S1 आणि S2 डॅश. असं S1 डॅश S2 डॅश असं तुमचं काय ते सर्किट आहे. तर आता आपण काय करूया, याच्यामध्ये कसं कसं दिलेलं आहे आपण त्या पद्धतीने लिहूया. डॅशचा अर्थ काय होतो रे, निगेशन होतो. डॅशचा अर्थ कसा होतो, निगेशन. चला आता आपण सुरुवातीला हे बघा लेट म्हणायचं, लेट. हे पी आहे. द स्विच कोणती आहे, S1 आहे. आणि Q द स्विच कोणती आहे, S2 आहे. ओके. S1 डॅश मध्ये काय असतं, डॅशचा अर्थ काय होतो, निगेशन असतं. लक्षात ठेवायचं आपण हे. डायरेक्टली सिम्बॉल लिहा. द सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे नाही, किंवा मग इथं लिहितो आणखी मग लिहित असेल तर काय करायचं, निगेशन किती आहे, निगेशन P. negation P डॉट नॉट लिहा. द स्विच S1 डॅश. ठीक आहे आणि negation Q द स्विच S2 डॅश असं म्हणायचं. ओके. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघा काय, सिम्बॉलिक फॉर्म. इन द सिम्बॉलिक फॉर्म, in the symbolic form. in the symbolic form मध्ये काय पहा, हे दोन कसे तरी हे कशामध्ये दोन्ही पण हे सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये म्हणजे P डॅश आहे. P डॅश आहे म्हणजे काय, नेगेशन P आहे नाही का.
नेक्स्ट म्हणजे काय नेगेशन पी आहे अँड नेगेशन क्यू हे ब्रॅकेट करायचं एकाच ब्रँच मध्ये आहेत ना दुसऱ्या ब्रँचला चालू आपण म्हणजे जात असताना मध्ये हे कोण आहे ऑर घ्यायचं काय घ्यायचं ऑर घ्यायचं त्याच्यानंतर हे आणि हे कशामध्ये रे हे पी आहे आणि हे अँड आहे आणि हे निगेशन कोण आहे क्यू आहे ते असं लिहिलं ओके चला आपण काय करू इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल इनपुट आउटपुट स्विचिंग इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल आहे आता इथं आपण काय म्हणायचं रे टेबल लिहित असताना दोनच आहेत ना छोटं काढायचं पी आहे इथं किती आहे क्यू आहे इथं काय करायचं नेगेशन पी घ्यायचं इथं काय घ्यायचं नेगेशन क्यू घ्यायचा नाही का आता आपल्याला या दोघांची गरज आहे नेगेशन पी नाही का नेगेशन पी अँड नेगेशन क्यू हे इथं घेऊन टाकायचं त्याच्यानंतर हे घ्यायचं पी और नेगेशन क्यू घ्यायचं त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये ह्या ब्रॅकेट आहे नेगेशन पी अँड नेगेशन क्यू और पी और नेगेशन क्यू घ्यायचं ओके चला आता आपण काय करू एक दोनच असल्यामुळे दोन ट्रू दोन फॉल्स घ्या ट्रू म्हणजे आपण त्याला वन म्हणतो पहिला वन आणि काय घेतलं हे दुसरा वन घेतला नंतर काय केला पहिला 0 आणि हे दुसरा 0 घ्या पहिला 0 दुसरा 0 घेतला त्याच्यानंतर काय करा तुम्ही त्याच्यानंतर असं करा 1 0 आणि 1 0 करा काय करा 1 0 1 0 असं करा त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे नेगेशन पी म्हणजे काय हे सर्व उलटे होतील 1 1 असं का 0 होईल हे का व्हायला 0 होईल हे 0 आहे का व्हायला 1 होईल आणि का व्हायला 1 होईल आता नेगेशन क्यू आहे म्हणजे सर्व त्याचे आपण घ्यायचे 1 चं काय झालं हे 0 झालं 0 चं काय झालं 1 झालं 1 चं काय झालं 0 0 चं काय झालं 1 झालं त्याचे आपण घेऊन टाकलं आता नेगेशन पी आणि नेगेशन क्यू दोघांच्या मध्ये ऍड मध्ये काय असतं दोन्ही जर 1 असेल तर 1 आहे तर 0 दोन्ही हाय असेल तरच हाय हे दोन्ही पण लो आहे तर का लो झालं हे लो आणि हाय लोच होतो लो आणि हाय आणि लो म्हणजे काय होतं लो दोन्ही हाय आहेत हाय होतं इथं हाय आता एक ऑर पी ऑर मध्ये काय होतं रे दोन्ही लो असेल तरच लो होतं बाकी सर्व हाय असतं पी और नेगेशन क्यू तर पी आहे तर नेगेशन क्यू आहे हे 1 अँड 0 1 झालं 1 अँड 1 1 होतं 0 आणि 0 तेव्हा 0 होतं 0 आणि 1 काय होतं 1 होतं आता ह्या दोघांमध्ये ऑर आहे कोणामध्ये ऑर आहे दोघांमध्ये ऑर आहे म्हणजे ऑर मध्ये काय असतं ऑर मध्ये जास्त पहिले कोणाला आहे हायला आहे म्हणून लो अँड हाय म्हणजे हाय होतो लो अँड हाय म्हणजे हाय होतो दोन्ही पण लो आहेत तेव्हाच लो राहतो अशा पद्धतीने तुमचं काय झालं हे इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल झाला ओके प्रॉब्लेम नंबर 2 झाला 1.5 मधला हे पहिली ब्रँच आहे इथे सर्किट जोडलेलं आहे नंतर पुढे इथं मात्र ह्या दोन सर्किट आहेत ते पॅरलल मध्ये जोडलेले आहेत पॅरलल मध्ये जोडलेले दोन सर्किट ओके आणि त्याच्यानंतर मग हे ह्या सर्किटला त्यांनी जॉईन केले ह्या सर्किटला परत त्यांनी खाली जॉईन केलेलं आहे इथं आणखीन एक सर्किट आहे आणि परत इथं आणखीन एक सर्किट आहे हे सर्व सिरीज मध्ये ते काय सर्किट
ह्याला परत खाली लॅम्प आणि बॅटरी लावलेली आहे. बॅटरी पण लावलेली याला. आणि लॅम्प बॅटरी आहे, एक दोन छोटं, एक मोठं, एक छोटं. बॅटरी झाली. आता इथे एक लॅम्प आहे याला, आणि हे जोडलं गेलं याला. तुम्हाला माहिती आहे कुणीकडनं कुणीकडं वन होतं, हे इकडं वन होतं असं, हे इकडं वन होतं असं, हे असं, हे असं वन होतं. ओके, अशा पद्धतीने बनवतात. त्याचे नाव पण इथं काय रे, इथं आहे S1, इथं आहे S2 डॅश, इथं आहे S2 डॅश, इथं आहे S3, इथं आहे S3, S2 डॅश, S2 डॅश आणि S3 डॅश, S3 डॅश. ओके, असं आहे S1, S2 डॅश, S3, S2 डॅश, S3 डॅश, असं आहे. आता पहा, हे सोल्युशन आहे तर इथं सोल्युशन मध्ये काय होतं पहा, लेट P द स्विच काय रे, S1 आहे, आणि Q म्हणजे काय आहे, द स्विच. S2 लिहिलं, R म्हणजे काय, द स्विच. S3 लिहिलं. ओके, negation Q, द स्विच. S2 dash, negation R, द स्विच. स्विच किती रे, S3 dash आहे, बरोबर आहे. द symbolic form, द symbolic form is काय बघा. आता हे बघा रे, पहिले कोण आहे, P आहे का, आहे. आता मध्ये हे सिरीज मध्ये आहे, म्हणजे काय घ्यायचं, अँड घ्यायचं नाही का. आता ते दोन कसे तरी ऑर मध्ये ब्रॅकेट मध्ये घ्या त्यांना. नेगेशन P और नेगेशन P और किती आहे, Q आहे नाही का. लक्षात येऊन द्या. हे असं पुढे आता खाली यायचं आपल्याला. खाली यायचं म्हणजे काय करायचं, खाली यायचं ना आपल्याला. खाली यायचं म्हणजे काय करायचं रे, ऑर करायचं नाही का. आणि परत हे दोन कशामध्ये आहेत, अँड मध्ये आहेत. नेगेशन Q अँड नेगेशन काय आहे, R नाही का. तर हे एवढं असं सर्व काही ते तुम्हाला दिलेलं आहे की नाही. आता आपण काय करू रे, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल लिहूया. इनपुट आउटपुट इथं लिहितो मी, इथं इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल आहे नाही का. आता मी काय करतो, टेबल इथं असताना तुम्हाला हे तिघ जण आहेत म्हणजे मोठा आहे नाही का. तिघ आहेत ना, हे P, हे काय लिहायचं, हे पहिले Q, हे काय लिहायचं, हे R. आता आपल्याला नेगेशन Q ची नेगेशन R ची गरज आहे. नेगेशन Q आणि नेगेशन काय रे, R याची आपल्याला आवश्यकता आहे. नेगेशन P, P ची गरज आहे. इथं पहिले P घ्या ना, नेगेशन P घ्या, नंतर नेगेशन Q घ्या, आणि नेगेशन R नंतर घ्या, है नाही. नेगेशन P, नेगेशन Q, नेगेशन R तिघांची आपल्याला आवश्यकता आहे. चला आता पुढे पहा काय करतात आपल्याला ते. हे पहा इथं 4, पहिला वन, हे दुसरा वन, हे तिसरा वन, आणि हे चौथा वन. ठीक आहे. आता 4 काय घ्या, 0 0 घ्या. हे पहिला 0 झाला, दुसरा 0, हे
पहिला 0 आणि हे चौथा 0. ओके. त्याच्यानंतर काय करा, 2 1 घ्या आणि 2 0 घ्या, 2 1 घ्या आणि 2 काय घ्या 0 घ्या. बरोबर. त्याच्यानंतर काय करा, 1 1 करा, 1 0 करा, 1 1 1 0, 1 1 1 0, 1 1 1 0 असं करा. मग त्याच्यानंतर काय करा, तुम्ही नेगेशन पी करा. नेगेशन पी म्हणजे हे पूर्ण हे 1 1 1 आहे, तर काय करायचं, हे 0 हे 0 हे 0 आणि हे 0 करायचं. हे सर्व 1 1 आहेत. हे सर्व काय आहेत, हे 1 1 आहेत. बरोबर आहे की. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्यू आहे. 2 1 आहेत ना, हे 2 0 घेतलं, 2 0 आहेत, 2 1 घेतलं, 2 1 आहेत, 2 0 घेतलं, हे काय घेतलं 1 1 घेतलं. आता काय करा, नेगेशन आर आहे, हे तो उलट करायचं. 1 आहे नाही तर हे 0 1 0 1 0 1 0 1 असं नाही का. आलं लक्षात. आता पुढचं टेबल काय पहा. पहिलं तुम्हाला कशाची गरज आहे, ह्याची गरज आहे. कोणाची गरज आहे, नेगेशन पी और क्यू ची गरज आहे. ते घेतो इथं मी नेगेशन पी और क्यू ची आपल्याला गरज आहे. नेगेशन पी और क्यू, नेगेशन पी और क्यू, नेगेशन पी और क्यू इथं आहे नाही का. और मध्ये जास्त व्हॅल्यू हायला असते नाही का. नेगेशन पी और क्यू इथं आहे 1 आणि हे 0 म्हणजे काय झालं रे, 1 झालं. 1 आणि इथे 0 आहे म्हणजे काय झालं, 1 झालं. हे दोन्ही पण नेगेशन पी आणि क्यू हे दोन्ही पण 0 हे 0 झालं. दोन्ही पण 0 हे 0 झालं. हे दोन्ही पण 1 आहेत ते 1 झालं. दोन्ही पण 1 आहेत तर 1 झालं. हे 0 1 1 झालं. 0 1 काय झालं रे, 1 झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय व्हायचं, हे पहिलं ब्रॅकेट झालं नाही का. दुसरं ब्रॅकेट काय, दुसरं ब्रॅकेट हे नेगेशन क्यू अँड नेगेशन काय आहे, आर आहे का. नेगेशन क्यू अँड नेगेशन आर, नेगेशन क्यू अँड नेगेशन आर, नेगेशन क्यू अँड नेगेशन आर. अँड मध्ये काय असते, जास्त व्हॅल्यू लो ला असते. 2 1 असेल तरच 1 घ्यायचं. हे इथं 0 इथं 0 आहे, काय घ्यायचं, हे 0 घ्यायचं. 0 1 0 1 0 0 0 1 1 1 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1. ठीक आहे. आता आपण काय घेतलं रे, आता आपण हे ब्रॅकेट घेतलं, हे ब्रॅकेट घेतलं. आता पहा, आता आपल्याला इथं हे आणि हे ह्याची गरज आहे आपल्याला. ह्या दोघांचं करून घ्या, नंतर मग ह्याचं आणि ह्याचं करून घ्या नाही का. पहिला काय करतो मी, पी अँड नेगेशन पी और क्यू यांचं करून घ्या. काय होतं पहा, कुठं आहे, पी इथं आहे, पी कुठं आहे रे, इथं आहे आणि हे इथं आहे. ह्या दोघांचं तुम्हाला घ्यायचं नाही का. इथे किती आहे, 1 आहे. इथे किती आहे, 1 आहे. 1 1 काय होतं रे, 1 होतं. 1 आणि इथे किती आहे, 1 आणि 1 काय होतं रे, 1 होतं. 1 आणि 0 काय होतं, 0 होतो ना. अँड आहे ना मध्ये, आहे की नाही. आणि 1 आणि इथं कोण आहे, 1 आणि 0 0 होतो. 0 आणि 1 काय होतं रे, 0 होतो. 0 आणि इथं 1 आहे, 0 होतो. 0 आणि 1 आहे, 0 होतो. 0 आणि 1 आहे, काय होतं, 0 होतो. बरं, आता काय करायचं आपल्याला, यांचं आणि ह्यांचं सर्वांचं घ्यायचं नाही का. काय करायचं, पी अँड पी काय और घ्यायचं, क्यू घ्यायचं. पुन्हा और आहे, नेगेशन क्यू अँड नेगेशन काय आहे, आर आहे ठीक आहे. आता इथं हे आणि हे नाही का, हे आणि हे या दोघांच्या मध्ये और आहे. और मध्ये जास्त व्हॅल्यू कोणाला आहे, हायला आहे.
2 जर 0 असेल तरच 0 नाही, बाकी सर्व हाय होऊन जाते. पहा इथं 0 आणि 1 आहे म्हणजे 1 होतो, 0 आणि 1 आहे म्हणजे 1 होतो, 2 0 आहे म्हणजे 0 होतो, 1 आणि 0 आहे म्हणजे 1 होतो, 0 आहे 0 होतो, दोन्ही 0 आहेत म्हणजे 0 होतो, दोन्ही 0 आहेत म्हणजे 0 होतो, 0 आणि 1 आहे म्हणजे काय होतं, 1 होतो. अशा पद्धतीने तुमचं काय झालं, क्वेश्चन नंबर म्हणजे प्रॉब्लेम नंबर तुमचा कोणता आहे, 3 सॉल्व्ह केलेला आहे. अतिशय सोपी प्रॉब्लेम आहे. थोडेसे वाटतात आपल्याला करण्यासाठी लेंदी वगैरे, पण सोपी प्रॉब्लेम आहे. पहिल्या एक सर्किट आहे त्याच्यामध्ये पहिली स्विच हे वरच्या ब्रँचला आहे आणि 2 स्विचेस हे म्हणजे वरच्या ब्रँचला एक स्विच आहे आणि खालच्या ब्रँचला एक स्विच आहे. अशा पद्धतीने हे एक सर्किट पूर्ण केलेलं आहे. दुसऱ्या सर्किट मध्ये परत जॉईन करताना मध्ये एक स्विच देऊन टाकलेली आहे. परत आणखी इथं 2 स्विचेस जोडलेले आहेत, वरच्या ब्रँचला एक आणि खालच्या ब्रँचला एक. वरच्या ब्रँचला आणि खालच्या ब्रँचला असे 2 स्विचेस जोडलेले आहेत. हे 2 स्विच जोडले आहेत. परत महिला बॅटरी, याला लगेच लॅम्प, हे सर्व जोडलेले आहे. समजा आता हे बॅटरी आहे, इथं मोठं छोटं परत आणखी छोटं, परत इथं एक लॅम्प गोल असा आणि हे ह्याला जोडलेलं आहे. ओके, तुम्हाला माहितीच आहे असं त्याची काय होते, त्याचा एरो असा असतो. इथं एरो दिलेला आहे, इथं एरो आहे, इथं एरो आहे, असा एरो असतो. त्याचे नाव कसे आहेत, नाव असे इथं S1 आहे, इथं S2 आहे, S1 आहे, S2 आहे, S1 आहे, S2 आहे, इथं S2 आहे, इथं S3 आहे, इथं S3 आहे आणि इथं मात्र S1 डॅश आहे. इथं काय आहे, S1 डॅश आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये सुरुवातीला लिहितो. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहितो. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पहा कसं आहे ते. सुरुवातीला तुम्ही काय म्हणायचं रे, असं लेट म्हणायचं, लेट काय पी द स्विच S1 Q the switch S2 again R the switch S3 पुन्हा negation P the switch S1 dash आहे, ठीक आहे. एवढेच आहे. द सिम्बॉलिक फॉर्म किंवा L घ्यायची, द लॅम्प, ठीक आहे, लॅम्प घ्यायचा. द सिम्बॉलिक फॉर्म, आता सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे पहा. सिम्बॉलिक फॉर्म आहे तर हे 2 कसं झालेले ब्रँच आहे. वरची P ब्रँच आहे, P आहे, और कोण आहे, हे Q आहे, P और Q आहे. त्याच्यानंतर कोण आहे बघा, हे 2 झाले का 2. पुढे हे कशामध्ये आले, हे और मध्ये, पुढे कशामध्ये आले, हे अँड मध्ये, नाही का. अँड मध्ये कोण आहे, अँड मध्ये कोण आहे, Q आहे ना. अँड मध्ये कोण आहे, Q आहे. आता ह्याला आपण एक ब्रँच पकडली आहे, तर त्याला आपण काय पकडायचं, एक ब्रँच, ठीक आहे. नंतर आता इकडे या, हे 2 कशामध्ये तरी, हे 2 कशाला और देत ना. जे काय करायचं, समजा आता पुढे हे अँड झाला का नाही, हे परत पुढे कोण आहे, तो अँडच आहे ना का, तो काय अँडच आहे ना तो. त्या ब्रॅकेट मध्ये काय बघा, R और
आलं लक्षात? हो. समजत नसेल तर यांना काय करायचं, एक मोठा ब्रॅकेट करून टाका. हे पहिले करून घ्या, नंतर हे असं करायचं. ओके, चला आता मी काय करतो रे, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. इनपुट आउटपुट स्विचिंग, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. आता ह्या टेबलमध्ये टेबल मोठा होईल तयार आहे की नाही, कारण इथे तिघ जण आहेत, P Q R आहेत. म्हणजे तुम्हाला काय लागेल, तुम्हाला 4 1 वर लागतील आणि 4 काय लागतील, 0 लागतील. P Q आणि हे R. सुरुवातीला हे 3 घ्यावं लागेल तुम्हाला. पहिले 4 1 लागतील तुम्हाला इथं. हे 1 पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, हा चौथा. नंतर मात्र हे 0 आहे. 1 0, हे 2 0 आणि हे 3 0. 3 0 आहेत आणि हे 4 0 झाले नाही का. चला तर मी काय करतोय, इथं 2 1 घेतोय, मी 2 0 घेतोय, 2 1 घेतोय, 2 0 घेतोय, 1 1 1 0 1 1 1 0 1 1 0 1 0 असं घेतोय. आता पुढे आपल्याला कशाची आवश्यकता आहे, नेगेशन पी ची आवश्यकता आहे. आता हे नेगेशन पी ची आवश्यकता आहे, घेतला आपण ते. सर्व हे 4 1 आहेत, तर हे 4 ते 4 काय होतील, तर हे 0 होतील. 4 4 काय होतील, तर 1 होतील. 4 4 काय होतील, तर हे 1 होतील. आता परत काय करा, P और Q काढा. P और Q, P और Q. और मध्ये जास्त व्हॅल्यू 1 ला असते, हाय ला असते. दोन्ही 1 असेल तर 1, दोन्ही 1 असेल तर 1, 1 1 1 0 म्हणजे 1 1 0 म्हणजे 1 0 1 म्हणजे 1 0 1 म्हणजे 1, दोन्ही 0 म्हणजे 0, दोन्ही 0 म्हणजे 0. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पूर्णच घ्या, P और Q अँड परत Q नाही का. आता हे तर आहेच आपल्याकडे, अँड Q फक्त करा, अँड Q करा. अँड मध्ये काय असतं रे, अँड मध्ये जास्त व्हॅल्यू 0 ला असते. 1 आणि हे अँड हे म्हणजे 1च आहे. 1 आणि अँड हे 1 म्हणजे 1च आहे. 0 आणि 1 म्हणजे हे 0 आहे. 0 आणि 1 म्हणजे 0 आहे. 1 आणि 1 म्हणजे 1 आहे. 1 आणि 1 म्हणजे 1 आहे. 0 आणि 1 म्हणजे 0 आहे. 0 आणि 0 म्हणजे 0 आहे. तर इकडचं हे संपलं आहे की नाही. आता हे घ्या, R और नेगेशन P हे घ्या आहे की नाही. चला R कुठे इथं आहे, नेगेशन P इथं आहे नाही का. दोघांमध्ये और आहे. और मध्ये जास्त व्हॅल्यू 1 ला असते. 1 आणि 0 म्हणजे 1च आहे. 0 आणि 0 म्हणजे 0 होते. हे 1 आहे, हे 0 आहे, हे 1 आहे, हे 1 आहे, हे 1 आहे, हे किती रे 1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता ह्याचं आणि ह्याच्यामध्ये ऍड करायचं. ह्या ब्रॅकेट कोणत्या ब्रॅकेटमध्ये, ह्या P और Q अँड Q आहे की नाही. त्याच्यानंतर परत अँड R और नेगेशन P याच्यामध्ये. कोणाकोणामध्ये, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय आहे, अँड आहे. अँड मध्ये व्हॅल्यू कोणाला जास्त असते, 0 ला असते. दोन्ही 1 असेल तरच 1 होतं, तर बाकी सर्व 0 होऊन जाते. हे दोन्ही 1 आहेत नाही का, म्हणजे 1 झालं. 0 आणि 1 मध्ये 0 झालं. 0 आणि 1 मध्ये 0 झालं. 0 आणि 0 मध्ये 0 झालं. दोन्ही 1 आहेत म्हणजे 1. दोन्ही 1 आहेत म्हणजे 1. हे 0 आणि हे काय झालं रे 0. अशा पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम नंबर 4 हा कव्हर झालेला आहे.